पुण्यात आयोजित ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेच्या लोगो अनावरण कार्यक्रमात व्यक्त केली आहे। सायकलला प्राधान्य दिल्यास प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती घटकातील पात्र महिला लाभार्थ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी 410 कोटी निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे। पुण्यातील आंबेगाव शिवसृष्टीमधील शिवस्मृती दालनाचे उद्घाटन अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते झाले। महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने या दालनाची निर्मिती करण्यात आली असून 1 नोव्हेंबर पासून सवलतीच्या दरात शिवसृष्टी पाहता येणार आहे। पुणेकरांना संगीत पर्वणी मिळणार असून आजपासून तालचक्र महोत्सव सुरू होतोय। सर्वांसाठी विनामूल्य असणारा हा महोत्सव भांडारकर संस्थेच्या एम्फी थिएटरमध्ये 1 नोव्हेंबर पर्यंत चालणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध तबला वादक पंडित विजय घाटे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील प्रादेशिक पर्यटन पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी राज्य सरकारनं प्रमुख वारसा किल्ल्यांवर 4 नमो पर्यटन माहिती आणि सुविधा केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि साल्हेर या किल्ल्यांवर ही केंद्र उभारण्यात येणार आहेत। MIT आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या क्वासा डिझायनिंग व्हॉट नेक्स्ट ही राष्ट्रीय डिझाईन परिषद आज आणि उद्या 31 ऑक्टोबरला पार पडते। या परिषदेत देशभरातील नामवंत डिझाईन तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुण्यातील सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्सच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीस 5,55,000 रुपयांचा धनादेश देण्यात आलाय। सनी निमन यांची सोमेश्वर फाउंडेशन संस्था नागरिकांच्या मदतीसाठी अग्रेसर असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे। एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीनं भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे। आज आणि उद्या 31 ऑक्टोबरला मुंबईत एक डेमो रन आयोजित केलाय। सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेसाठी नियामक मंजुरी मिळवण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असून लवकरच भारतात थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे।